नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात काही नेते वादग्रस्त वक्तव्य करून वादात सापडले। गुलाबराव पाटील यांनी महिलांविषयी वक्तव्य करून वाद ओढवून घेतलाय, तर भाजपच्या आशिष देशमुखांनी थेट कापाकापीची भाषा केली आहे। पाहूयात। नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावलाय। याच दरम्यान काही नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांमुळे वाद निर्माण झालाय। वादग्रस्त वक्तव्य करण्यात पहिला नंबर लावलाय तो गुलाबराव पाटलांनी। एका प्रचार सभेत गुलाबराव पाटलांनी लक्ष्मी दर्शन म्हणजेच पैसे वाटपाचा मुद्दा काढला। लक्ष्मी येणार असल्यानं घरच्या बाहेर झोपा असं गुलाबराव पाटील म्हणाले, पण यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली, उठ बघता काय झोपलायस, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते, बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला, लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ। आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में। माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद, मी मागच्या भाषणातही बोललो। उदास राहायचं, फ्रेश येऊ द्या, लक्ष्मी किती बी पाडू द्या। काल वेगळे अर्थ निघाले, लक्ष्मी बोललो मी, आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय? टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल, लक्ष्मी माझी माय बहीण पण असते, तुम्हाला माहित नाही का माझ्या भावांनो? तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं, आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचा टीआरपी पण वाढत नाही। मूळ काय दाखवायचं, कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे। गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर महिला नेत्यांनी सडकून टीका केली आहे। हा गलिच्छपणा आहे। म्हणजे लक्ष्मी ही आई बहीण आहे, मग रात्री तुमच्या घरी येणार आहे म्हणजे काय? काय म्हणाले ते? गुलाब पाटील असं म्हणाले की तुम्ही रात्री 1ला जागे राहा, तुमच्या दारात लक्ष्मी येणार आहे, आणि आता लक्ष्मी म्हणजे आई बहीण म्हणतात, म्हणजे गुलाब पाटलांना म्हणायचंय काय? गुलाब पाटलांच्या सारखी माणसं जी इतकी विकृत कशी असू शकतात? ही माणसं अशी नव्हती। जोपर्यंत ही माणसं ठाकरेंच्या सोबत होती तोपर्यंत आई बहिणीबद्दल एक आब राखून होती। गुलाबराव पाटील आणि समस्या जटिल प्रचार सभेमध्ये हा माणूस भर सभेत लक्ष्मी दर्शनाची भाषा करतो, त्याच्यामध्ये हा मंत्री लगेच हा माणूस यू टर्न मारतो। पाटील असं म्हणतात की लक्ष्मी दर्शन म्हणजे आपल्या घरातल्या आया बहिणी या लक्ष्मी असतात। काय बोलताय? समजतंय का तुम्हाला काय बोलताय? म्हणजे बाहेर खाटा टाकून तुम्ही तुमच्या आया बहिणींना खाट्यावर घेणार आहात का? म्हणजे खोक्याने खाल्ल्यानंतर बुद्धी नष्ट होते का? स्पष्ट बोलतोय, लाज वाटली पाहिजे, माफी मागा आई बहिणींची लक्ष्मीची। सगळ्यांचीच विधानं ऐकून इतका धक्का बसतोय आणि त्याच्यावर कोणीच जनता काही बोलत नाहीये। एक म्हणतो लक्ष्मी दर्शन, दुसरं म्हणतो मत दिलं नाही तर तुमचा निधी कापून टाकू। म्हणजे हे काय चाललंय, काय बोलतायत? गुलाबराव पाटलांनी आज स्पष्टीकरण दिले, मी लक्ष्मी म्हणजे पैशाची लक्ष्मी नाही तर बहिणी बाळांच्या अनुषंगाने ते विधान काही बोलतात। ते सगळे सारवा करण्यात PhD आहे त्यांची। तर मला असं वाटतं की जे बोलले तेच खरं होतं, आणि हे बोलताना शरम येते, मला ऐकून शरम येते। गुलाबराव पाटलांनंतर गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्यानंही वाद झालाय। जळगाव जिल्ह्यातल्या एका सभेत महाजन काय म्हणाले ते तुम्हीच ऐका। कारागीर तुम्हाला पेटे मिळाले का? कारागिरांना, कामगारांना, बांधकाम करणाऱ्यांना मिळाले। त्याच्यामुळे काय काय त्याला ग्लोव्ह दिले, त्याला मोठे गंबूट दिले, मच्छरदाणी पण दिली। घरी गेला कामावरून थकून मागून नवरा बायको दोघी मच्छरदाणी झोपा, डास चावता कामाचं। इतकं काळजी घेणारं सरकार तुमचं या ठिकाणी आहे, पंतप्रधान तुमच्या या ठिकाणी आहे, अजून काय पाहिजे तुम्हाला? भाजप आमदार आशिष देशमुखांनी तर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना कापून टाकेन असा दम दिलाय। गृहमंत्री नागपूरमधले असल्यानं जास्त वळवळ करू नका अशी भाषा देशमुखांनी वापरली आहे। फलकून टाकील सर्जा तुले अर्धा, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे, जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा। या कळमेश्वराची संस्कृती बिघडवण्याचं काम काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही। इथे चांगले लोक राहतात, चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात, आणि म्हणून या कळमेश्वर सावनेरमध्ये गुंडाराज आपल्याला खपून घेणार नाही। तिकडे मंचर मधल्या सभेत अजित पवारांनी महिला उमेदवाराला थेट लव्ह मॅरेज झालंय असा प्रश्न विचारला। मोनिकाताई सुनील बानखेले, पूर्वीच्या बेंडे, या तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे। बेंडे माहेर पण आमच्या मोनिकाताईचं इथंच आहे,
आणि सासर पण इथंच आहे, बरोबर आहे ना? लव्ह मॅरेज आहे का काय? नाही, सासर आणि माहेर दोन्ही असलं की जरा शंकेला जागा उरते.